नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर बघा मित्रांनो, आजची जी तारीख आहे ती आहे 1 जानेवारी 2025, म्हणजे आजचं आहे नवीन वर्ष। तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं हे वर्ष हे तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आणि यशस्वी जावो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो। पहिला प्रश्न दिलेला आहे, भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जे ठरलेले आहे ते ठरलेले आहे चंद्रबाबू नायडू। हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहे। तर सर्वात गरीब मुख्यमंत्री ज्या ठरलेल्या आहे भारतातील महिला मुख्यमंत्री त्या म्हणजेच ममता बॅनर्जी। तर बघा मित्रांनो, ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री आहे, तर चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे। तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे। आणि मुख्यमंत्र्याची जी नियुक्ती केली जाते ती राज्यपालामार्फत केली जाते, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे। प्रो कबड्डी लीग 2024, तर बघा विजेता संघ जो ठरलेला आहे तो ठरलेला आहे हरियाणा स्टीलर, आणि उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे पाटणा पायरेट्स। ओके, सो येणारी जी पोलीस भरती एक्झाम राहणार आहे आणि जी मुंबईची पोलीस भरती राहणार आहे त्यामध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। प्रो कबड्डी लीगची स्थापना केव्हा झाली ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। IPLची सुरुवात ही 2008 मध्ये झाली होती, तर प्रो कबड्डी लीग कधी सुरू झालं होतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टम्प्ड जे पुस्तक आहे ते सय्यद किरमानी यांचं पुस्तक आहे जे पब्लिश झालेलं आहे। तर 1983चा जो भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकलेला होता त्या विजेत्या संघाचे ते यष्टिरक्षक होते। आणि भारताने हा जो 50-50 ओव्हरचा जो वन डे क्रिकेट वर्ल्ड कप आहे तो 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, तर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे। सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा आणि महत्त्वाचे पॉईंट्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे। सूर्यकिरण युद्ध सराव 2024 सध्या चर्चेमध्ये आहे। तर हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो तर भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान सूर्यकिरण युद्ध सराव होतो। मग हँड इन हँड युद्ध सराव कोणादरम्यान होतो तर भारत आणि चीन। इंद्र युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि रशिया। संप्रीत युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि बांगलादेश। आणि वरुण नावाचा जो युद्ध सराव आहे तो आहे भारत आणि फ्रान्स। फ्रान्सकडून आपण राफेल विमानसुद्धा घेतलेले आहे। तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला इथे जोड्या लावणीसाठी लक्षात ठेवायचे आहे। एक्झाममध्ये तुम्हाला जोड्या लावणीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। AICTE या संस्थेने 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। ओके, त्याचप्रमाणे 2025 हे वर्ष हिमनद्यांच्या संरक्षणाचं वर्ष म्हणून सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। 2024 हे वर्ष जागतिक उंट वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। ओके, सो हे पॉईंटसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न आहे, पृथ्वीच्या 7 खंडावरील 7 उंच शिखर वर चढाई करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरलेले आहे तर आपल्या भारताच्या काम्या कार्तिकेयन ह्या ठरलेल्या आहे। ओके, आणि त्यांचं वय हे 17 वर्ष एवढं आहे। ओके, तर बघा किती कमी वयामध्ये एवढी सारी कामगिरी करणं हे खरोखर खूप महत्त्वाची आणि गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो। ओके, सो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, काम्या कार्तिकेयन ह्या कोणत्या राज्याच्या आहेत ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। 1 जानेवारी 1958, ओके, आजची तारीख 1 जानेवारी आहे। तर 1958 मध्ये DRDO ही महत्त्वाची संघटना स्थापन झाली होती। डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO होते। तर संरक्षणासंबंधित सर्व कामे हे DRDO करते आणि याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहे समीर व्ही कामत। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ठीक आहे। त्यानंतर सौर कृषीपंप योजनेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे राज्य कोणते ठरलेले आहे तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य। आणि यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे राज्य ठरलेलं आहे सौर कृषीपंप योजनेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने। मग महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर 1 मे 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती, ठीक आहे। क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये तिसरा तर लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो। ह्या जसेच्या तशा ज्या ओळी आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। ऑप्शन A आणि B मध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात। ओके, त्यानंतर देशातील पहिला केबल स्टेड पूल अंजी या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर जम्मू आणि काश्मीर या स्टेटमध्ये आहे। आणि काश्मीर हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची निर्मिती ही 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे जो पक्ष आहे ज्याला आपण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असं म्हणतो, याची स्थापना 1925 मध्ये झालेली होती, म्हणजे त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे।
तर बघा मित्रांनो, जेव्हा 25 वर्ष पूर्ण होते त्याला रौप्य महोत्सव असं म्हटलं जाते. 50 वर्ष जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याला सुवर्ण महोत्सव म्हटलं जाते. आणि जेव्हा एखाद्या घटनेला 60 वर्ष पूर्ण होते तेव्हा त्याला हीरक महोत्सव म्हटलं जाते, डायमंड इयर म्हटलं जाते. आणि जेव्हा 75 वर्ष पूर्ण होते त्याला अमृत महोत्सव असं म्हटलं जाते. ओके, आपल्या भारताला स्वातंत्र्याला लक्षात घ्या, आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ओके, तर तेव्हा एक्झाममध्ये यावरती मराठी व्याकरणमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की करंट अफेअरची माहिती हे आपल्याला मराठी व्याकरणमध्ये सुद्धा येऊ शकते आणि इतर सब्जेक्टमध्ये सुद्धा येऊ शकते. जसं की इतर सब्जेक्टमध्ये सुद्धा येऊ शकते. जसं की आता इथं क्षेत्रफळ लोकसंख्या दिलेला आहे, तर जिओग्राफीचा टॉपिक आहे. तर याच पद्धतीनं आपल्याला हे सर्व येणारे लेक्चर कव्हर करायचे आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.